किशोर जेव्हापासून जॉईन झाला आहे त्याला केल्याची टोपडी देतो. जे आम्ही आलो की आम्हाला आता समजतो की काहीतरी आहे ते. हे पुणेकर नाही आहेत, हे कोणीतरी आले आहेत आणि पत्र दिले निघून गेले. म्हणजे आम्हाला पुणेकरांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पुणेकर आमच्या पाठीशी आहे. आम्ही वारंवार पत्र व्यवहार करतोय. हा दिव्यांग आमच्या धोत्रेताई वारंवार रोज हे आमच्यासाठी येत नाही हो, पुणेकरांच्या लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी येतो. तर नवल किशोर जेव्हापासून जॉईन झाला आयुक्त, मी आता एकेरी भाषेत बोलणार, नवल किशोर जोपर्यंत जॉईन झाला आहे पुणे महापालिकेत त्याची लायकी नाही आयुक्त म्हणून या टेबलावर या हुद्द्यावर बसण्याची. कारण काय माहिती आहे का, माणसं बघून आणि तोंड बघून काम करणारा माणूस आहे. आणि विशेषतः स्थानिक जे भूमिपुत्र आहेत जे महाराष्ट्रामध्ये खरंच राहतात आहे, त्यांना उद्योगधंदा रोजगार पाहिजे ना, अशांना तो डावळतोय. आणि बाहेरून जे आलेले आहेत त्यांच्याकडे पैसा आहे, अशांना खत पाणी घालून त्यांना पाठीशी घालतो. आपल्यासारखी पत्रव्यवहार जे करतात ते त्यांच्याशी हातापाई करतो, गटापटी करतोय. म्हणजे पोलीस बळाचा, सुरक्षा रक्षकांचा बळाचा वापर करून आम्हाला कायदा सुव्यवस्था टिकून ठेवायची महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये. तर आम्ही हे पुण्यासाठी आणि दिव्यांग आणि विकलांगासाठी लढतोय. त्याच्यामुळं मी एकच सांगू इच्छितो, जसा कढीपत्ता कसा असतो 1 रुपयाचा, तसा नवल किशोर बेपत्ता आहे पुणे शहरातनं. त्याच्याकडे जास्त आम्ही अपेक्षा ठेवणार नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे पुणेकरांना एकच सांगू इच्छितो की आपल्या ज्या काही समस्या असतात त्या आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही माननीय महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार करू, नगरविकास खाते यांच्याकडे पत्रव्यवहार करू. आणि आमच्या संघटनेची जी लोक आहेत, धोत्रेताई झालेत, पवार सर झालेत, ऋषीदादा झालेत, यांच्याशी तुम्ही संपर्क साधा, जेणेकरून तुमच्या अडीअडचणी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू. हा द्वतांड आहे, हा आयुक्त आहे ना, हा द्वतांड आयुक्त आहे. याच्याशी आम्हाला पूर्णपणे विश्वास नाही. पुण्याला विकून काढणारा आहे, कोटीच्या कोटी घोटाळे करणारे, कोटीच्या कोटी लफडे करणारे यांना पाठीशी घालणारा आयुक्त. त्याच्यामुळे या आयुक्तांचा आम्ही निषेध करण्यासाठी आणि आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन बसलेलो आहोत. तुमच्याकडे मागणी काय असणार आहे, आंदोलनाची पुढील दिशा कशा प्रकारे असणार आहे? या ठिकाणी आमच्या संबंधित ऋषीदादांनी आणि धोत्रेताईंनी या ठिकाणी सांगितलेले मागण्या आणि निवेदनं त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. त्यांनी आज आमच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही रिसर्च त्यांना देणार आहेत. त्यांनी या प्रकरणी आमचे समाधान नाही झालं, आमच्या प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी आम्हाला भेटलं. त्याच्या योग्य कार्यक्रम त्याचा नवल किशोर आमचा नवकिशोर तो आम्ही करणार, 100% करणार. त्याचा खुर्चीचा मात्र उतरून घेणार 100%. माफी मागावं.